तर हे 100% यशस्वी होणारच आहे. आणि आता इथे बसलेले सगळे मित्र मैत्रिणी आहेत आपले शाळेतले, तर ते नंतर इथे असतील, स्टेजवरती असतील, थोड्या दिवसांनी कुठेतरी दुसरीकडे असतील. असं आपण त्यांना शुभेच्छा, सगळ्यांना शुभेच्छा. आणि आजचा कार्यक्रम बद्दल श्री वरकड यांचा खूप आग्रह होता आणि मी म्हटलं काय कार्यक्रम आहे, आणि आमच्या गावात आम्ही कार्यक्रम घेतो आहे, तर म्हटलं काय कार्यक्रम आहे, कारण कार्यक्रम खूप पद्धतीचे असतात. ते म्हटले आम्ही अभ्यासिका केली आहे स्वतः तयार. मग त्यांनी सांगितल्यानंतर 100% मग अशा गोष्टीला तर जायलाच पाहिजे. ही माझी आठवड्यातली दुसरी अभ्यासिका आहे. एक आरवीमध्ये पण अभ्यासिका गेली आहे. आमच्या SDO त्यांनी एक जुनी शाळा आहे, शाळेमधलं एक हॉल कन्वर्ट केला अभ्यासिकेमध्ये, तर ते पण आपल्याला आता चांगलं करायचं आहे. आता इथे ही दुसरी अभ्यासिका आहे. तर आपण म्हणतो महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र. तर फुले शाहू आंबेडकरांचा का म्हणतो महाराष्ट्र आपण? कारण फुले शाहू आंबेडकरांनी काय महत्त्वाची गोष्ट केली आहे, तिघांना जोडणारी हीच गोष्ट आहे की त्यांनी शिक्षणाच्या संस्था चालू केल्या आहेत. त्यांनी सगळ्यांना शिकायला सांगितलं आहे आणि सगळ्यांना शिका, संघर्षित व्हा आणि संघर्ष करा. ज्या गोष्टीमधून आपल्याला अडचण आहे, अडचणीमधून मात करण्याचा एकच मार्ग आहे शिक्षण. तर महात्मा फुल्यांनी शिक्षण चालू केलं आहे. मुलींसाठी शाळा त्यांनी काढल्यात, अशा समाजांसाठी शाळा काढल्या ज्याच्यामध्ये त्यांना शाळेत प्रवेश नव्हता. त्याच्यानंतर आपण बघतो शाहू महाराजांनी काय केलं. शाहू महाराज, आपण राजे म्हणतो शाहू महाराजांना, पण ते जनतेचे, रयतेचे राजे म्हणतो आपण त्यांना. ते लोकांचे राजे होते. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं आहे, तर त्यांनी सगळ्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, हॉस्टेल्स उघडले त्यांनी. ग्रामीण भागातल्या मुलांना, ग्रामीण भागात शाळा नव्हत्या तेव्हा, शहरात शाळा होत्या, मुलांना राहायची अडचण होती आणि खूप गरीब परिस्थितीमधले मुलं होते. तर शाहू महाराजांनी हॉस्टेल्स उघडले, सगळ्या ठिकाणी मुलींना शिक्षण मोफत केलं. म्हणजे खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्यांनी करून घेतल्या आहेत. हे त्यांनी आपल्याला एकच मार्ग सांगितले, शिक्षण. त्याच्यानंतर बाबासाहेबांनी आपण बघतो की खूप सगळ्या गोष्टी केल्या, पण त्यांनी सगळ्यात पहिले काय सांगितलं, शिका संघटित व्हा. कोणत्या पण अतिशय पराकोटीच्या अडचणीमध्ये असणारा एखादा समाज जरी असेल, कोणताही विषय असेल जगातला, तर तो त्याच्यामधून संविधानिक पद्धतीने मार्ग काढता येतो, पण तुम्ही शिक्षित पाहिजे. आणि आताच्या काळामध्ये आपल्याकडे काहीतरी स्किल पाहिजे. तर कुठल्याही पद्धतीची स्किल असू शकते, तर पण ती आपल्याकडे काहीतरी गोष्ट, आपला नॉलेज बेस वाढला पाहिजे. जसं म्हणतात प्रॉपर्टी जी आहे, प्रॉपर्टीचा वाद होऊ शकतो, पैशाची चोरी होऊ शकते, दागिने हरवू शकतात, पण शिक्षण कधीच आपलं वाया जाऊ शकत नाही. आपण जे वाचलं आहे ते आपलं कधीच वाया जात नाही, आणि त्याच्यावरती जी आपली स्ट्रेंथ आहे त्याला जगात कुणीच चॅलेंज करू शकत नाही. आपण बघतो बाबासाहेबांनी जगामध्ये आदर्श उभा केला आहे की शिक्षणाने माणूस काय होऊ शकतो, संविधान लिहू शकतो, मार्गदर्शन करू शकतो, लोकांचा नेता होऊ शकतो, आपल्याला न्याय देणारा, समानतेचा खूप मोठं कार्य जगासाठी करू शकतो. आपण पण त्याच्यामध्ये एक वाटा घेऊ शकतो जर आपण आणि ही आपल्याला वाट दाखवली आहे ज्या लोकांनी, यांचा महाराष्ट्र आहे असं आपण म्हणतो, तर त्या वाटेवरती आपल्या गावाची वाटचाल चालू आहे. खूप चांगली गोष्ट आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपल्या तरुण मुलं जे आहेत ते खूप पॉझिटिव्ह आहेत आणि त्यांना अभ्यास करण्यामध्ये इंटरेस्ट आहे, लायब्ररी चालवण्यामध्ये इंटरेस्ट आहे. कारण आम्ही बघतो खूप ठिकाणी आपण जातो तर मुलं शहरामध्ये गावामध्ये असतात, बकाल पडून असतात, कधी इंटरेस्ट नसतो त्यांना वाचण्यामध्ये. आईवडील म्हणतात वाचा, पण मुलांना वाचायचं नसतं. पण आता इथे अशी परिस्थिती आहे की अभ्यास करणारी मुलं पण काम करतायत. एक तर अभ्यास करणारी मुलं काही काम करत नाही असं पालकांचं सारखं म्हणणं असतं, पण आता हे मुलांनी स्वतः मेहनत करून बांधली आहे. 100% इथले काही सगळे विद्यार्थी आपल्याला इकडे दिसतील. आमचे जे पण आता अधिकारी आहेत, तहसीलदार आहेत, आमचे RFO आहेत, आमचे DPO आहेत, हे DIO आहेत, हे जे पण अधिकारी झालेले आहेत, यांनी प्रचंड मेहनत केलेली आहे, खूप अभ्यास केला आहे आणि त्याच्यानंतर या पदाला आले आहे. मी पण आता आपल्या सरपंच मॅडम आहेत, त्यांनी सांगितलं, मी पण तेच सांगते, मी पण लायब्ररीमध्येच अभ्यास केला, अभ्यासिकेमध्ये. आणि अभ्यासिका आम्ही शोधायचो, कुठली अभ्यासिका चांगली आहे, कुठे शांत वातावरण मिळेल. आणि अभ्यासिका म्हणजे तिथे पुस्तक असायला पाहिजे असं नाही, पुस्तक आपण घेऊन जाऊ शकतो, पण
पण वातावरण एक अभ्यासाचं निर्माण करणं, एक अभ्यासाचं वातावरण असलेल्या अभ्यासिकेमध्ये आपण जर अभ्यास करू शकलो तर आपण जास्त अभ्यास करतो, मन लागतं. घरी TV असतो, काहीतरी कार्यक्रम चालू असतो, आपल्याकडे कार्यक्रम पण खूप असतात. दर दुसऱ्या दिवशी काहीतरी कार्यक्रम असतोच आपल्याकडे. लग्न असेल तर 15 दिवस ते लग्नामध्ये चालले जातात, असं काहीतरी सारखं चालू असतं. त्याच्यामुळे अभ्यासाची लिंक थोडी डिस्टर्ब होते. म्हणून अभ्यासाचं वातावरण असेल अशी अभ्यासिका प्रत्येक लोकॅलिटीमध्ये पाहिजे. शहरामध्ये सगळ्या ठिकाणी अभ्यासिका आहेत आणि शहरामध्ये प्रत्येक लोकप्रतिनिधी डिमांड करून अभ्यासिका घेतात. कारण म्हणून शहर पुढे आपल्यापेक्षा का जात आहे, कारण तिथे रिसोर्सेस जास्त. आपण पण आता असंच नियोजन करू, ग्रामपंचायतींनी जर उपलब्ध करून दिलं तर ग्रामपंचायतींना पण आम्ही आमच्या ग्रंथालयाच्या वतीने आम्ही सेट एक तयार करून देऊ अभ्यासाचा. आणि मी ज्या पुस्तकाचा अभ्यास केला किंवा UPSC साठी जे मुलं अभ्यास करतात तर तो साधे पुस्तकं, एकदम सोपे पुस्तक आहेत, अभ्यासक्रमाचे पुस्तक आहेत आपले, तर ते पण आम्ही एक पूर्ण सेट तयार केला, तो आम्ही सगळा आपल्याला इथे उपलब्ध करून देऊ. आणि जितक्या ठिकाणी अभ्यासिका करतील, मी तर म्हणते तितक्या ठिकाणी मी स्वतः जाईल. पण हे आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम आहे. जर आपल्याला उद्याचा विचार करायचा असेल तर बघा, बाकीचे राज्यामधले जे वातावरण आहे ते खूप अजून कॉम्पिटेटिव्ह होत चाललं आहे. त्या मानाने आपण आता कॅचअप करत आहे. अजून पण आपले मुलं तसे थोडे पॉझिटिव्हच आहेत, पण ही जी डिमांड येते अभ्यासिका पाहिजे आम्हाला, ही खूप चांगला विषय आहे. आणि मी मुलांना सांगू इच्छिते ज्यांना इंटरेस्ट आहे, मार्गदर्शन UPSCचं काही नाही आहे, जे आपण अभ्यास करतोय तोच मन लावून करायचं आहे. मी स्वतः मी खूप शाळांमध्ये शिकले. माझे वडील पोलीस डिपार्टमेंटमध्ये होते, त्याच्यामुळे त्यांच्या खूप बदल्या व्हायच्या. माझ्याबद्दल सांगते मी तर खूप त्यांच्या बदल्या व्हायच्या. मग मी त्यांची जिथे पोस्टिंग होती, मला शाळेत टाकलं तर तिथे मराठी मीडियमची शाळा होती, तर ती मी मराठी मीडियमच्या शाळेमध्ये शिकली आहे 10वी पर्यंत. मला खूप अडचण यायची. सगळ्यांना येत असेल आपल्या मुलांना, मराठी मीडियममध्ये शिकलं की आपल्याला किती पण आपण. आणि मी खूप अभ्यासू नव्हती एवढी, सगळ्याच गोष्टी म्हणजे खेळायला वगैरे मला आवडायचं. NCC मध्ये होती मी. NCC मध्ये मी महाराष्ट्राला रिप्रेझेंट केलं आहे. RD कॅम्प नावाचा कॅम्प असतो दिल्लीमध्ये. यावर्षी आपण जिंकून आलं. प्राईम मिनिस्टर बॅनर आम्ही आणलं होतं महाराष्ट्रासाठी. तर असं खूप सगळ्या गोष्टींमध्ये राहायची मी. खूप हुशार अशी, मेरिटमध्ये पण नाही आली आहे मी. पण आपण 10वी पर्यंत मराठीमध्येच अभ्यास केला. पण त्याच्यामुळे आपल्याला कॉम्प्लेक्स असतो ना, मराठीमध्ये अभ्यास केला आहे. आणि आपण खूप अभ्यास जरी केला, आपण खूप हुशार जरी असतो इंग्लिशमध्ये, तरी आपल्याला बोलताना अडचण येते. कोणीतरी समोरचं इंग्लिशमध्ये बोलल्यानंतर आपल्याला एकदम कॉम्प्लेक्स येतो किंवा बोलता येत नाही. मग ह्याच्यातून पण मी तुम्हाला सांगते की मी ही जी परीक्षा आहे UPSCची, ती इंग्लिश मीडियममधून दिली आहे. ज्याच्यानी मी IAS झाली, तर ती मी इंग्रजी माध्यमातून दिली आहे. तर इंग्रजी पण एक आपल्या मुलांना इंग्रजीचा थोडासा कॉम्प्लेक्स असतो, तर तो त्याच्यावरती काय करू शकतो आपण. म्हणजे मला पण होता कॉम्प्लेक्स, मला पण असं वाचता यायचं, पण बोलायला किंवा इतकं पॉलिश नसतं ना आपलं बोलणं, त्याच्यामुळे सारखं आपल्याला टेन्शन येतं. असं वाटतं की मग शहरामध्ये, म्हणजे मोठ्या शहरांमध्ये असतात किंवा कॉन्व्हेंट एज्युकेटेड होतात, त्यांना जरा जास्त चांगलं, म्हणजे ते जास्त हुशार असतात असं आपल्याला वाटतं इंग्रजीमुळे. पण आपण इंग्रजीवरती पण थोडासा लक्ष द्यायला पाहिजे. इंग्रजी काहीच नाही आहे. तुम्ही सतत वाचत बसले, सिरियल्स बघितल्या, तर आपण थोडं रोज वाचलं की आपण त्या कॉम्प्लेक्समधून बाहेर पडतो. तर मी आता पण हिंदू पेपर वाचतो. तो मला सुरुवातीला जेव्हा वाचायला घेतला, मला सगळे म्हणले UPSCचा अभ्यास करायचा आहे, हिंदू पेपर वाचायचा. द हिंदू नावाचा पेपर आहे, तर तो वाचायचा. तर मी तो वाचायला घेतला. मला इतकं कठीण होता तो पेपर, तर त्याची इंग्लिश म्हणजे खूपच कठीण होती. पण काय तुकडोजी महाराजांनी म्हणून ठेवलाय ना, असाध्य ते साध्य करिता, नाही, असाध्य ते साध्य करिता सायास, तुकाराम महाराजांनी म्हटलंय की तुम्ही अभ्यास केला की काही पण होऊ शकतं. प्रयत्न करायला पाहिजे, सतत प्रयत्न केला ना. आणि ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. फक्त मराठी वाचून आपण कॉम्पिटिशनमध्ये टिकू नाही शकणार, कारण की पूर्ण जगातलं ज्ञान जे आहे, तर ज्ञान आपल्यापर्यंत पोहोचायचं आहे, तर खिडकी आहे आपल्यासमोर. सूर्यप्रकाश खिडकीतून आपल्या अंगावर पडतो, बरोबर. तर ती खिडकी जी आहे, आपला जो ज्ञानाचा सूर्य आहे, तो आपल्या अंगावर पडत असेल तर इंग्लिशची खिडकी आहे. त्या इंग्लिशच्या खिडकीमधूनच सगळं नॉलेज येतं. त्याच्यामुळे इंग्लिश खूप महत्त्वाचं आहे. ते
कारण अमेरिकेमध्ये काय माणूस म्हणतोय, फ्रेंच लोक कसे राहतात, रशियन लोकांचं काय आहे, हे सगळं आपल्याला माहिती पडू शकतं. पण आपल्याला इंग्रजी आपली ती इम्प्रूव्ह करायला पाहिजे, ती खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्यातच सगळ्यात जास्त आपल्याला टेन्शन येतं. लोक काही पण करतात इंग्रजी न शिकण्यासाठी, पण आपल्या जे गुरुजन आहेत, टीचर्स आहेत, त्यांनी पण इंग्रजीवरती फोकस केला, त्याची भीती घालवली. इंग्रजीची भीती असते, गणिताची भीती असते, तर ती जर घालवली तर आपले मुलं खूप कॉम्पिटिशनमध्ये सगळे टिकू शकतील. आणि म्हणजे काय वाचायचं हे खूप महत्त्वाचं आहे, काही नाही वाचायचं. आता लोक बाबासाहेबांवरती कोणीतरी काय लिहिलं ते वाचतात, पण बाबासाहेबांनी काय लिहिलं हेच वाचायचं आपण डायरेक्टली. महात्मा फुल्यांवरती कोणीतरी काय लिहिल्यापेक्षा महात्मा फुल्यांनी काय लिहिलं तेच वाचायचं. त्याच्यामुळे नेहमी जो संदर्भ ग्रंथ असतो तोच वाचायचा, आणि तो सोप्या भाषेत असतो, आपल्याला लगेच समजतो. त्यांची इंग्रजी सोपी असते, मराठी सोपी असते, आणि ते काय सांगतात आपल्याला लगेच समजतं. त्याच्यामुळे कुठलं पुस्तक वाचायचं, जे रेफरन्स बुक आहे ते जितकं आपल्याला मिळेल तितकं चांगलं आहे. आता खूप चांगला टाईम आहे की तुमच्याकडे पूर्ण माहितीचं भंडार आहे. इंटरनेट बघितलं की काही पण कुठले पण पुस्तकं दिसतात तुम्हाला, सगळ्यांचे लेक्चर तुम्ही ऐकू शकता. म्हणजे मी जेव्हा अभ्यास करत होते, म्हणजे मी इंजिनिअरिंग केलं आहे. इंजिनिअरिंग नंतर मी UPSC परीक्षा दिली. मी इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये होती, IRS सर्व्हिस, ती पण UPSCची आहे. त्याच्यानंतर मी पुन्हा परीक्षा दिली. मी कस्टम ऑफिसर होती इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिसमध्ये, कस्टम ऑफिसर म्हणून मी काम केलं. त्याच्यानंतर मी पुन्हा परीक्षा दिली आणि मी IAS मध्ये सिलेक्ट झाली. मग मला अनायासे महाराष्ट्र कॅडर मिळालं. याच्यामध्ये आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये काय आपल्यासोबत जे पण राहिलं आहे, तर ते आहे की आपण काय कशावरती प्रिपरेशन केलेलं आहे. तर मला म्हणायचं आहे की हे जे मूळ आहे तुमचं, म्हणजे बालभारतीचे पुस्तकं पण आपण व्यवस्थित वाचले ना तरी पण आपल्याला काही स्कोप असू शकतो. आणि खूप साऱ्या वेळेस असं होतं की एक आपण निराश होतो आणि दुसरं आपण हरवून जातो. म्हणजे आता मी जेव्हा परीक्षा देत होती तेव्हा आमच्याकडे इन्फॉर्मेशन नव्हती. एक नोबेल प्राइज कोणाला मिळालं तर ते आम्ही फक्त पेपरमध्ये वाचत होतो, याला नोबेल प्राइज मिळालं. आता तुम्ही तुम्ही नोबेल प्राइज ज्याला मिळालं ना, त्याला कशासाठी नोबेल प्राइज मिळालं त्याचं तुम्ही यूट्यूबवरती भाषण पण ऐकू शकता. आता आमच्या वेळेस काय, आम्ही फक्त वाचायचो की त्याला नोबेल प्राइज मिळालं ह्याच्यासाठी, डबल हेलिक्स काहीतरी किंवा कुठलं तरी पुस्तक. आता तुम्हाला ते पुस्तक पण वाचायला भेटू शकतं, ते खूप महत्त्वाचं आहे. आणि ते आमच्या वेळेस नव्हतं. पण आता असा म्हणजे असा प्रॉब्लेम पण झाला आहे की इतकी इन्फॉर्मेशन असते की तुम्ही नुसतं एक क्लिक केला आणि 1 तासानंतर तुम्हाला कळतं की अरे मी तर काहीतरी वेगळेच बघत बसलो आहे. तर हे पण आपण हरवून पण जाऊ शकतो माहितीमध्ये, पण त्याचा चांगला उपयोग पण होतो. तर सगळ्यात पहिले तर चांगले पुस्तकं वाचा, ज्यांनी लिहिले आहेत ज्यांनी आपल्याला ते सांगितलं ना त्यांचे ओरिजिनलच पुस्तकं वाचा. आणि वेबसाईट्स बघा, गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या वेबसाईट, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या वेबसाईट, त्याच्यामध्ये खरी माहिती असते. खोट्या माहितीपासून आपण जरा वाचू शकतो. खोटी माहिती खूप लवकर पसरते. तर हे जे बघा, आणि चांगले न्यूजपेपर खूप महत्त्वाचे आहेत. आता आम्ही काही पुस्तकं पाठवतो ज्याच्यामध्ये आम्ही पण अभ्यास केला. आता पण ते अभ्यासासाठी सगळे चांगले पुस्तकं मानले जातात. तर ते पण पुस्तकं आम्ही पाठवतो तुम्हाला. पण आपण स्पेशली आपलं महाराष्ट्रातल्या मुलांचं असं आहे की आपलं थोडं विकसित आहे ना राज्य, त्याच्यामुळे आपण बाकीचं आपल्याला एवढं माहिती नाही आहे. तर बाकीच्या काय माहीत राहतात, नॅशनल लेवलवरती काय असेल, इंटरनॅशनल लेवलवरती काय असेल, हे पण आपल्याला थोडं आपण वाचत राहायला पाहिजे. जे मुलं अभ्यास करतात त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि घरच्या लोकांनी हे अभ्यासाची जरा वातावरण जे आहे ती निर्मिती आता तुम्ही केली आहे गावामध्ये, तशीच कंटिन्यू राहिली तर निश्चित म्हणजे यांचं नाव काय म्हणतात, नाही आपले हे सोननाथ, तर यांच्यासारखे आपले मुलं पण जिथे जातील तिथे असं प्रकाशमान करून टाकतील वातावरण. आणि श्री सोननाथ यांच्या तर त्यांचं पण खूप अभिनंदन, त्यांचं आणि त्यांच्या वडिलांचं, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्या आईचं खूप अभिनंदन
कारण त्या नाही आहे तिथे उपस्थित, पण त्यांच्या संस्कारांनीच असे संस्कार आपण केले आहे की इथे येऊन त्याचं एवढं आणि त्यांनी काय केल्यापेक्षा त्यांना प्रेम किती भेटलं आहे लोकांचं आणि काहीतरी चांगलं काम करत आहेत. तसेच मग आपले मुलं पण इथे यावे व्यासपीठावर आणि चांगलं काम करावं. आमच्याकडे आपल्या गावातले श्री वरकड आहेत, तुम्ही बघत असाल जशा पद्धतीच्या न्यूज येतात पेपरमध्ये, अतिशय चांगलं काम करतायत. माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी जाईल, कशी पोहोचता येईल, असं क्वालिटीचं काम करतायत. नुसतंच अधिकारी होऊन पण काही उपयोग नाही, ते लोकांचं काम व्हायला पाहिजे, पब्लिक इंटरेस्टमध्ये काम व्हायला पाहिजे. एका माणसाचं काम नाही व्हायला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांचं काम कसं होईल, लोकोपयोगी काम कसं होईल, हे जर अधिकाऱ्यांनी केलं तर महत्त्वाचे अधिकारी. नाहीतर अधिकारी खूप टाईपचे असतात. तर आपल्या जिल्ह्यातले जे पण आपल्या गावातले जे अधिकारी आहेत त्यांचा खूप चांगला कामाचा अनुभव आहे. चांगलं काम आपल्याकडे त्यांच्या मार्फत होत आहे आणि जास्तीत जास्त अजून किती होईल आणि अजून किती ठिकाणाहून इन्व्हिटेशन येतील मला, याची मी वाट बघते. आणि आपल्या सगळ्या गावातल्या लोकांना आणि सगळ्या मुलांना ऑल द बेस्ट. खूप चांगलं काम केलं आणि सरपंच मॅडमला पण खूप अभिनंदन, ग्रामपंचायतीच्या वतीने मी त्यांचं अभिनंदन करते की खूप चांगला इनिशिएटिव्ह आपण घेतला आहे. आणि आपण मला बोलवलं तर आग्रहाने वरकड साहेबांनी मला सांगितलं की तुम्ही यायला पाहिजेच. पण त्यांनी जेव्हा काम सांगितलं तेव्हा मी म्हटलं हे गोष्टीला यायलाच पाहिजे, ही खूप सगळ्यात महत्त्वाची गोष्ट हीच आहे आपल्यासाठी, मुलींसाठी, मुलांसाठी, ग्रामीण भागातल्या सगळ्या लोकांसाठी. आणि जितके अजून जास्तीत जास्त कुठे होऊ शकेल तर मला वाटतं तितक्या ठिकाणी आम्ही सगळे जाऊ. आणि ही आपल्याकडून सुरुवात झाली की एक तुमच्याकडून आणि एक आमच्याकडून असं मिळून आपण एक चांगली चळवळ चालू करू शकतो, अभ्यासाची चळवळ. तर त्याची सुरुवात आपल्या गावातून होते. मला अत्यंत आनंद होता. आपण मला बोलवलं आणि 2 शब्द माझे शांतपणे ऐकून घेतले. धन्यवाद. थँक्यू.